पासून महाड रस्त्याला अवघ्या 21 किलोमीटरवर असा हा प्रतापगड किल्ला आहे। इसवी सन 1659 रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती आणि त्यामुळेच या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले। अशा या प्रतापाची प्रचिती म्हणून हा किल्ला प्रतापगड म्हणून ओळखला जातो। महादरवाजातून आत गेले की उजव्या हातालाच चिलकती बांधणीचा बुरुज दिसतो आणि तिथून पाहिले तर लांबच लांब डोंगर रांगा आणि त्यात लपलेले क्लाउड खूपच अप्रतिम वाटतात। समुद्र सपाटीपासून सुमारे 3543 फूट उंचीवर हा किल्ला आहे। जरी हा किल्ला उंच असला तरी येथे जाण्यासाठी जास्त ट्रेक नाही करावा लागत। गाडी पार्क करून अवघ्या 5-10 मिनिटातच पायऱ्यांवरून वरती जाता येते। येथे असलेले भवानी मातेचे मंदिर, इथे जाण्यासाठी देखील पायऱ्यांचा मार्ग व्यवस्थित बनवलेला आहे। तेथील भवानी मातेची मूर्ती ही महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली असे म्हटले जाते। या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर केदारेश्वर महादेवाचे मंदिर दिसते। मंदिरात भव्य असे शिवलिंग आहे आणि मंदिरा शेजारीच प्रशस्त असा परिसर देखील आहे। तसेच मंदिरासोबतच तिथे वसलेले एक छोटेसे गाव देखील आहे जिथे अजूनही काही घरे आहेत आणि लोक देखील राहतात। थोडे पुढे गेल्यावर बगीचाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। या जागेस पूर्वी महाराजांचा राहता वाडा होता असे म्हणतात। असा हा प्रतापगड हे पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे। प्रतापगडाचा हा असा परिसर पाहताना इतिहासातील अनेक गोष्टींची आठवण मात्र नक्की होते। तर यासोबतच हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत आणि डिटेल महाबळेश्वर व्हिडिओसाठी लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मीनवाईल एक्सप्लोर, ब्रीथ अँड रिपीट।